मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय। पण या विस्तारात मागच्या 2.5 वर्षांपासून संधीची वाट पाहत असलेल्या अनेक आमदारांना संधी मिळणार का याची चर्चा सुद्धा आता सुरू झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीला काही तास उलटत नाहीत। तोच आता मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाल्याचं हे चित्र। फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आता 2022 पासून वेटिंगवर असलेल्या आमदारांच्या गळ्यात यावेळी तरी मंत्रिपदाची माळ पडणार का हा प्रश्न आहे। त्यामुळे आता या जुन्या इच्छुकांनी नव्यानं लॉबिंग सुरू केलेलं दिसतंय। शिरसाटांनी मराठवाड्यातल्या यशाचं कारण पुढे करत मंत्रिपदासाठी दावा ठोकलाय। मराठवाड्याला एक चांगला मंत्री मिळतील, कॅबिनेट पण मिळेल आणि राज्यमंत्री पण मिळेल। कारण की यावेळेला या सत्तेमध्ये सर्वात मोठा भाग जे आहे तो शिवसेना बीजेपीचा आहे, म्हणून त्यांना न्याय द्यायची भूमिका आहे हे युतीचं सरकार निश्चित घेईल। विषय वेगळा असतो, त्याला सिरियसली घेऊन चालावं लागतं, म्हणून मला वाटतं शिंदेसाहेब योग्य तो निर्णय घेतील। मला अपेक्षा आहे, निश्चित आहे, हे उघड आहे, हे काही लपलेलं नाही। शिरसाट यांनी मंत्रिपदाची वाट तयार करायला सुरुवात केली असतानाच 2022 पासून कोट शिवून तयार असलेले भरत गोगावले हे पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी प्रचंड इच्छुक आहेत। खरं तर शिंदेंचं सरकार असताना गोगावले यांच्या कोटवरून चांगलीच राजकीय चिमटेबाजी आणि टोलेबाजी सुद्धा झाली। आत्ता महायुतीत असलेल्या अजित पवार यांनी तर भर सभागृहात गोगावलेंच्या कोटावरून चिमटा काढला होता। गोगावले साहेब, काय आता आपला ते सूट शिवून आणलेला कधी घालायचा? काय त्यांना विचारा। मी तर सांगून ठेवलंय की राज्यपालांना ते गोगावले साहेबांचा शपथविधी असेल, कुठेही मी दुनियेत असलो तरी शपथविधीला जाणार आहे। काय अभिनंदन करतोय, मला तुम्हाला अभिनंदन करायचंय। पण आता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आल्यानं जुन्या इच्छुक असलेल्या गोगावले यांनी नव्यानं मंत्रिपदावर दावा सांगायला सुरुवात केली आहे। तुमची सगळ्यांची इच्छा असलं तरी काळजी करायचं कारण नाही। खातं कुठलंही असू द्या, त्याला न्याय देण्याचं काम आम्ही करू। 2024च्या विधानसभेत भाजपच्या आमदारांची संख्या वाढली। 2019च्या तुलनेत भाजप अधिक बलशाली झाला। फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात भाजपच्या मंत्र्यांची संख्या अधिक असणार हे स्पष्ट आहे। त्यामुळे शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाची मंत्रिपद घटण्याची शक्यता आहे। यात गोगावले आणि शिरसाट यांचा नंबर लागतो का, की यावेळी ते वेटिंगवरतीच राहतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।